तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग सकाळच्या 6:04 चालू केला आहे आणि त्याचं कारण म्हणजे आम्ही आज करणार आहे कोंबडा पार्टी. तर त्यासाठी चाललो आहे मी आता कोंबडा आणायला. आणि कोंबडा आणायला कुठं तर मावशी इकडं कॅनेलवर डायरेक्ट तिकडं. आणि गावठी कोंबडा घेणार आहे आम्ही आज. तर शेवटपर्यंत बघत राहा, मी तुम्हाला समजेल कुठं जाणार आहे, काय करणार आहे ते. तर बघत राहा, म्हणजे पार्टीचा पण तुम्ही आनंद घ्याल, आम्ही पण आनंद घेतो. चला. मी ह्याच्या आधी एकदा आणलेला, पण परत एकदा भीती वाटते. तेव्हा सवर होता माझ्यावर धरायला. आता ह्या पिशवीत आणायचं आहे मला, आणि ह्या पिशवीतलं पण मावशीला द्यायचं आहे काय. तर जाऊया, नाही तर उशीर झाला दिसले, परत पुढं विषय होईल. चला. मित्रांनो, आता आम्ही पोचलोय कॅनलच्या रोडवर. तर तुम्ही बघू शकता रोड कसा आहे. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तेच समजत नाही इथं. कॅनल रोडवर आले नंतर हे बघू शकताय तुम्ही. जातो नाही तर पडायचो मीच. एका साईडने घेतो आपली. मावशीच्या इथं पोचलो, पण मावशीनं त्या आधीच कोंबडा पकडून ठेवलेला. किंवा मावशी पण उठून लवकर, मावशीला त्रास झाला. जाऊ दे, चला. कोंबडा तर भेटलाय, तर जाऊया आपण. आता परत लेट होईल आपल्या तिकडं जायला. चल. तर गाईज, आता पोचलोय आपण आपल्या शॉपपाशी. आणि शॉपमधून बाबांनी पोते आणायला लावलेत. अंडी पण घेतलेत आपण. आणि आता चला जाऊया लवकर, नाही तर परत उशीर व्हायचा. चलो. गाईज, गाडी पार्क केली आणि आता निघालोय. माझ्या हातात पिशव्या बघा ना किती आहेत. इकडे ही मोठी पिशवी, ही बारकी ह्यात कोंबडा आहे. आता लक्षात ठेवा. बघूया हे घरी काय करते. का झोपलेत काय अजून. हो, चला आवरतो आता मी. तर आवरले, आता आंघोळी झाली आणि नाश्ता पण झालाय. तर आता निघालोय. आई पिशवी घेऊन तयारच हातात. तर चला जाऊया आता, बघत राहा. तर मित्रांनो, मी निघालोय आता आणि आई मला सोडायला आली. कोंबडा इकडं हवायचं नाही तर. हो, ओके बस. येऊ का? चला, बाय बाय. काहीच जाता हे साहित्य पण घेतलं आहे, म्हणजे तिकडं लागतं ना त्या साईडला. अंड, नारळ, अजून सिगरेट पण आहे, ते पण घेतले. आणि आता निघालोय. तर गाईज, आता आपण पोहोचणार आहे. म्हणजे 2.5 किलोमीटर फक्त वेळा रोड राहिली आहे. आणि या साईडला वेळ राहिलं. आणि हा आपला पुण्याचा हायवे तो जाणारा आणि हा येणारा आपल्या इथे. तर चला जाऊया. आता आधीच खूप लेट झाला आहे. आता बसणारच माझ्या नावानं ओरडत. चला जाऊया. तर गाईज, पोचलो आता आम्ही. हे बघू शकताय, आजीचं माग घर आहे. आणि तुम्हाला एकदा बॅक साईडनं पण दाखवतो, म्हणजे केवढ्या हात आलो ते तुम्हाला समजेल. मी एक मिनटं. हे बघू शकता तुम्ही. आता इथं डोंगर आणि लगेच डोंगराच्या बाहेर घर. कसे विषय टॉपचं घ्या ना. अरे तू का वरडतीस, छान बस ना. आजी काय करतात ते बघूया पहिल्यांदा. चला. आजीनं पहिल्यांदा हे हात घेता का नको, नाही तर थांबा, हे हात पहिल्यांदा घेऊया आणि मग आजी आवाज देऊया. बरं आहे का? हळूच नाही, जोरात. बरं आहे का? बरं आहे ना?
बरं आहे ना? लसूण चालतंय काय? काय आलं ते आत घेऊ का सगळं? होय आजी ते आत घेऊ सगळं? ते आत घेऊ सगळं? ते सगळं आत घेऊ होय? हा नाही पडायचं असू दे गाडीलाच. हो असू दे गाडीला, नाहीतर ते बाकी सगळं आत घेऊ. थांबा एक मिनिट. मित्रांनो आपण डायरेक्ट तयारी करताना भेटूया. इथं मध्ये आधी वेळ नको घालवायला आपण. चल तर गाईच आपल्यावर आता विषय झालाय. इथं कापणार माणूसच नाही इथं, म्हणजे जो कोंबडा कापतात ना ते माणूसच इथं नाही. तर त्याला हा नाही निघालं होतं खाली. मी आता परत वेळाला जायचं आणि परत त्यांना घेऊन यायचं आणि मग कापणार. किती काय काय करायचे बघा. आता काय कष्ट येतले हो आयुष्यात. तर गाईच त्याला घेतलाय आणि आता निघालोय. चला तर गाईच आता पोचलोय आम्ही आणि आता निघालोय शेतात. तर शेतात जायचा रोड एकदम खतरनाक मध्ये. हे बघा आजी पण येते आमच्यावर. शेतात कापायचंय तर निघालोय. तुम्हाला तर रोड दाखवतो एक मिनिट. रोड कसा आहे बघा. रोड पण बघा आणि रोडचं मज्जा आहे. कसं आहे खतरनाक. पाया सरवते ना काय बोलू शकत नाही, कारण की ह्या गायींचा मशीनचा रोड आहे. असं शेतात ना सगळं निघालोय. आजी बघा आजी तर बिना चपलीच झालीत आमच्या. बिना चपलीच आमच्या होणार चपली. आता बघा माती लागायला सुरुवात. कुठं माती लागायला सुरुवात नाही. एकदम आत ठेव बांधली एखादं. नाही ती चपली ठेवतो काढून इथेच. चला चला चला. आजीला टेन्शन ते आजी ठेवते इथंच. तर मी पण बिना चपलेचाच निघालोय. हे सुटायला ह्यातनं बाहेर पडतो बाबा, नाहीतर पडायचं वेळाचं अवघड व्हायचं. आईच्या गावात सगळ्यात चिखल 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 झालाय पायाचा, झालाय पायाचा. रोड बघून असं वाटतंय ना एवढं खतरनाक. कुठं जायचंय काय माहिती. तर तिथं गेल्यावरच बघूया. तिथं वर ह्यातनं आणि आपला फोन ठेवतो खिशात. नाही तर मला आधी जे ना चालायला या रोडमधून ह्याचा अवघड काहीतरी पडलं तर. गाईज फायनली पोचलोय आणि आता पायाची ह्याची अवस्था असली खतरनाक मी झाली ना, आणि माझी पण अवस्था तेव्हा पाय तर बघा कशी झाले चिकल बिकल. आणि आता ह्या ठिकाणी आम्ही कापणार आहे कोंबडा. ते देवाला द्यायचं आजीला काहीतरी असं आहे. तर ते कापतो आणि मग बघा कापताना काय काय करते ते तुम्हाला दाखवते. एक मिनटं बघा. हे पहिल्यांदा धुवून घ्यायचं का? धुवून घ्यायचं का पहिल्यांदा? मातीच्या आंघोळ घातल्यासारखं आपलं. हा बस की झालं. बघू ती पिशवी जाना आधी कुंकू लावते. सगळा कार्यक्रम येते. अभिनव एवढी अगरबत्तीला गायची बा अंड सिगरेट हे सगळं खतरनाक मध्ये. आपलं करायचं तर आपल्या शेताचं केलं तर काय बिघडतंय मग. नाही कोंबडा बाबा सगळं बसलं. माझी तर फुल पडते. दडबागावरती कशीच आहे. खाली काटे बिट्टे लागले बाहेर गेले तर अवघड व्हायचं. पेटतंय का? पेटताना अगरबत्तीच पेटा नाही तर आमची. अगरबत्ती अजून काय पेटावून झाली. थांब 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 जरा. थांब जरा अगरबत्ती पेटवूया आधी. डेंगू व्हायचा इथं. हे काय लावलं आत्ता लावले तुम्ही? ते सिंदूर तांबडा. काहीच काही चाललंय बघू शकताय तुम्ही.
ते सगळं आहे तसं ठेवायचं का? हा ते सगळं आहे तसं ठेवायचं का? कुठलं ते सिगरेट आंबे हे हो आहे तसं. हो सगळं तसं ठेवायचं. हो भाई साहब. आणि कोंबड्याची आम्ही पार्टी करणार आहे. कार्यक्रम चालू झालाय. खतरनाक म्हणजे आपल्याला नाही बघत. आपण बंद करते. स्टॉप 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 स्टॉप. आपल्याला नाही बघत हे. गाईज आता हे तोडून हे आणलंय मस्त मध्ये. आणि आता हे देणार मी करायला. आणि तुम्हाला खाली गेल्यानंतर सांगतो. तर गाईज विषय काय तुम्हाला आता मी सांगतो नीट मी. तर तुम्ही आत्तापर्यंत जे बघितलं ते मी आयुष्यात कधी करत नाही. हे माझी फर्स्ट टाईम आहे. म्हणजे ते तुम्हाला जे दाखवले आत्तापर्यंत मी हे म्हणजे ते देवाला बिवाला सगळं ते कोंबडा कापायचं हे ते मला अजिबात पटत नाही. आमच्या घरात कोणाच पटत नाही. ते अंधश्रद्धा आहे खरं तर. पण ते आजीमुळं आता करतो आहे आम्ही. म्हणजे आम्ही करतो आहे म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं करायचं. म्हणलं ठीक आहे काय असेल ते तुमचं तुम्ही करा. आम्ही फक्त यायचं काम करतो. तर काय मग त्यामुळे आम्ही आलो. बाकी काय विषय नाही आपला. आपण काय असले अंधश्रद्धा हे काय पाळत नाही. त्यामुळे आपला काहीच विषय नाही तर आपण फक्त पार्टी करायला आलो आहे. आणि आजींना बोलवले म्हणून आलो त्यांच्या शब्दाखातीर. तर करूया आता पार्टी. हे तुम्हाला समजलं असेल की मी यातला नाही म्हणजे आम्ही कोणीच नाही ते. हां तर हे एवढं लक्षात ठेवा आणि बघत राहा ब्लॉग. हां चा जेवण रेडी असतं. आजींनी दिलं आता मला खायला. गुजरातचं खायला ये बघा ना कसं भारी आहे. निवांतमध्ये शांतता सगळी. गाईच आता आलो आहे मस्त टेरेसवरती. टेरेसवरती व्ह्यू पण मस्त दिसते. मग अशी दाखवलं ना त्याप्रमाणेच बघू शकताय. मग तिकट लागली त्यामुळे मी साखर खाल्ली. त्यामुळे हवं होतं जरा काय तर बोलायचं. पण इथून मस्त व्ह्यू दिसतोय. काय बोलतो आता घेतो इथं व्ह्यूचा आनंद घेतो इथून. तुम्ही बघितलाय मागाशी मी घेतो आता आहे ना. गाईज पहिले ट्रायल आम्हीच करतोय. तेव्हा सूप दिले आजीने. सूप पित होता. तर गाईज आता आई बाबा आलेत आणि आप्पा पण आलेत भाऊ त्यांचे. तर आता ते सद्गुरूंबद्दल थोडंसं सांगणार आहेत. आणि आम्ही थोडा वेळ आता हरिपाठ पण करणार आहे असं वाटतंय मला. पण बघूया काय होतंय ते पुढं. म्हणजे यांच्यातली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जे बाबांनी केलं असणार आहे. तर बाबा काय पण करतात ते विचार करून करतात. तर चला बघूया. आता थोडा वेळ ऐका तुम्ही पण. तुम्हाला पण छान वाटेल. मन प्रसन्न होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. त्याच्यातून आम्हाला आमची पुण्याई भरभरून येईल आणि आमचा प्रपंच सुखी होईल. तुम्ही सुखी तुमच्याकडे ज्ञान पोहोचलं तर तुम्ही आम्हाला तिथून असाल तिथून फक्त नुसतं म्हणाला की बाबा देवा त्याच्यामुळे आम्हाला आमच्या प्रपंचातला वादविवाद मिटला. आज एकमेकावर आम्ही कुऱ्हाडी कोयतं घेऊन धावणार होतो. तेच आम्ही सामोपचाराने एकत्र बसून आम्ही वाद मिटवले. हे ज्ञान मिळाल्यामुळे तुम्ही काय कराल ते एकमेकाला समजून घ्याल. ठीक आहे बाबा तुझं एवढं ना ते एवढं तुझं एवढं माझं एवढं. जीव गेल्यानंतर ते काय सगळं संघ बरोबर घेऊन जात नाही. सद्गुरु साकार रूप सद्गुरु श्री माऊली मातृतुल्य माई आदरणीय वंदनीय सद्गुरूंचे सुपुत्र प्रल्हाददादा पै मिलनताई या सर्वांच्या चरणी सर्वप्रथम कोटी कोटी वंदन करतो. तसेच तो उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ यांना मनापासून वंदन करतो. आणि सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की मी काय प्रबोधनकार नाही. मी तुमच्यासारखाच आहे. एक सद्गुरूंचा शिष्य. फक्त सद्गुरूंनी जे काय आम्हाला सांगितलं सद्गुरूंच्या ज्ञानामुळे आमच्या जीवनामध्ये काय बदल झाले हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा वंदन करतो. आणि पुण्याईचं महत्व आपल्या जीवनामध्ये किती असतं
याबद्दल सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आकाशात सुखानं विहार करण्यासाठी पक्षाला ज्याप्रमाणे 2 पंखांची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे संसारामध्ये सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी माणसाला पैसा आणि पुण्य या दोघांची नितांत गरज असते. नुसत्या पैशानं माणूस सुखी होऊ शकत नाही. बघा, नुसत्या पैशानं जर माणूस सुखी झाला असता तर आज जगातले सगळे श्रीमंत लोक सुखी येत असं दिसलं असतं. पण अशी परिस्थिती नाही, कारण जास्त आत्महत्या हे श्रीमंतांच्या घरामध्येच होत असतात. श्रीमंतांच्या घरामध्ये सुद्धा दुःख असतात आणि त्यांच्याकडे पैसा पाणी जरी असला तरी मानसिक त्यांना आजार असतो, मानसिक स्वास्थ्य नसते. म्हणून पैसा, नुसता पैसा माणसाला सुख देऊ शकत नाही. बघा, पैशानं गाडी खरेदी करू शकतो, परंतु सुखरूप प्रवासासाठी पुण्य लागतं. पैशानं गाडी खरेदी करू शकेल, पण शांत झोपेसाठी पुण्य लागतं. चांगली बायको मिळणे, चांगला नवरा मिळणे, चांगले आईवडील असणे, चांगली मुलं निपजणे, चांगली सून मिळणे, चांगला जावई मिळणे, यासाठी किती पैसा लागतो? यासाठी पैसा लागत नसून यासाठी लागते ती पुण्याई. गाईज, आता प्रवचन उरकले आमचं. बाबांनी जेवणची तयारी सुरुवात केली आणि काय काय माणसं गेलीत, पण काय काय थांबलेत बोलत होता ठीक आहे. तर थोडा वेळ बोलणार आणि मग जेव्हा बसणार आम्ही. मुखात खंड राहू दे, सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आता जेव्हा आम्ही स्टार्ट करतोय, या जेवायला. तर गाईज, आमचं आवरलंय आणि आम्ही निघालो आता घरी. काकी आज मायावर आली, म्हणजे ती येताना आली त्यांच्यावर, पण आता येताना आपल्या गाडीवर. येताना आपली गाडी आहे बरोबर आपल्या. चला. तर गाईज, फायनली आपण घरी पोहोचलो आता आणि आता आपण करणार आहे रेस्ट. तर व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.